नमस्कार मंडळी, आजची आपली रेसिपी आहे गव्हाच्या पिठापासून बनवलेली आईस्क्रीम। यामध्ये तुम्हाला कस्टर्ड पावडर, व्हिप क्रीम किंवा मिल्क पावडर टाकायची गरज नाही। घरातलेच काही साहित्यातून म्हणजे साखर आणि गव्हाचं पीठ इथं वापरून बनवलेली आईस्क्रीम आहे। अगदी पौष्टिक आणि हेल्दी। चला व्हिडिओला आपण पटकन सुरुवात करूया। तर मंडळी, आईस्क्रीम बनवण्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ते प्रत्येकाच्याच घरामध्ये असतं। अर्धी वाटी साखर आणि 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलेले आहे। फक्त घरातल्याच 3 साहित्यातून आपण आईस्क्रीम बनवणार आहोत। गव्हाचं पीठ एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यात थोडंसं आपल्याला दूध मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून त्यात एकही गाठ वगैरे राहणार नाही। बरंच खेडेपाड्यावर कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर हे सहज भेटत नाही, त्यामुळे बऱ्याच जणांचा प्रश्न पडतो आईस्क्रीम कशी करायची। घरातलं गव्हाचं पीठ प्रत्येकाच्याच घरामध्ये असते। सहज कोणीही बनवू शकेल इतकी सोपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आपण कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडरच्या ऐवजी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला अजिबात टेस्ट लागणार नाही की गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत। त्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध मिक्स करून घ्यायचं की जेणेकरून त्यात एकही गाठ वगैरे राहणार नाही। जर हे आपण थोडं साईडला ठेवून देणार आहोत। जे 1 लिटर दूध आहे ते आपल्याला मोठ्या कढईमध्ये घालून घ्यायचे। जाळबुडाचीच कढई वापरायची आपल्याला की जेणेकरून खाली आपलं दूध लागणार नाही। पूर्ण दूध घालून घ्यायचं आहे। फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। 1-5 मिनिटच फक्त हलवून घ्यायचे। खूप जास्त आटत बसायची पण आपल्याला गरज पडत नाही। फक्त साखर विरघळेपर्यंत आणि अगदी 1 ते 2 मिनिटच आपल्याला गॅसवर जरा आटू द्यायचे। खूप जास्त आटत बसायची गरज नाही। त्यात मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। अर्धी वाटीपेक्षा पण थोडं कमीच वापरणार आहे। जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तुमच्याकडून कमी जास्त साखर तुम्ही वापरू शकता। तर मी अर्धीच वाटी साखर घालणार आहे। अर्धी वाटीचे पण 2 चमचे मी साईडला ठेवले आहेत। तर साखर पूर्ण विरघळू द्यायची आपल्याला आणि पूर्ण चांगलं दूध गरम होऊ द्यायचे। नंतर त्यामध्ये आपल्याला घालायचे जे आपण ते दूध आणि गव्हाचं पीठ ज्याचं लिक्विड तयार केलं होतं ते त्यामध्ये घालून घ्यायचे। एका हाताने आपल्याला हलवत राहायचं आणि दुसऱ्या हाताने आपल्याला वरतून लिक्विड टाकून द्यायचे जेणेकरून त्यात एकही गाठ वगैरे राहणार नाही। त्यासाठीच आपल्याला दूध आणि गव्हाचं पीठ एकजीव करून घेतलेले आपण आधीच की दुधात टाकताना गाठ राहिली नाही पाहिजे। हे पूर्ण दूध आणि गव्हाचं पीठ त्यात घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण 5 मिनिटं हे आपल्याला गॅसवर होऊ द्यायचं आहे। जेव्हा आपलं पीठ फुलायला लागेल तेव्हा समजून घ्यायचं आपलं गव्हाचं पीठ अजिबात कच्चं राहिलेलं नाही। त्यामध्ये कच्चेपणा अजिबात लागला नाही पाहिजेत। फक्त 5 मिनिटच गॅसवर हलवून घ्यायचं आहे। दूध अजिबात गव्हाचं पीठ अजिबात तुम्हाला कच्चं वाटणार नाही। शिवाय त्याची टेस्टसुद्धा लागणार नाही की तुम्हाला जर कोणी पाहुणे आले तर हे आईस्क्रीम जर बनवली कोणाच्या लक्षातसुद्धा येणार नाही की गव्हाच्या पिठापासून बनवलेली। खूप सोपी रेसिपी आहे आणि सहज कोणी करता आली पाहिजे प्रत्येकांना। मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडरचे जे गव्हाचं पीठ टाकलेलं कधीही चांगलं म्हणजे हेल्दी आईस्क्रीम। तर हे 5 मिनिटं फक्त गॅसवर आपल्याला उकळून घ्यायचं आहे। बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला बॅटर इथं तयार करून घ्यायचं आहे। आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। गॅस बंद करायचं आहे। पूर्ण मिश्रण थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत म्हणजे पेस्ट तयार करून घ्यायची। आपल्याला बीटरची पण इथं आपल्याला गरज पडत नाही। बरं त्यांना वाटते आईस्क्रीम करताना बीटर लागते किंवा कस्टर्ड पावडर मिल्क पावडर तिघी वस्तू लागत नाही आपल्याला। सिंपल आहे आणि सहज कोणीही बनवू शकेल। आता हे पूर्ण गार होऊ द्यायचं आपल्याला 1-1.5 तास बाहेरच ठेवायचं किंवा फॅन खाली ठेवलं तरी चालतं। नंतरच आपल्याला मिक्सर जारामध्ये त्याची पेस्ट तयार करून घ्यायची की जेणेकरून त्या गाठी वगैरे जे चुकून थोडंफार गाठी वगैरे राहिले असतील अगदी सॉफ्ट आपली गुलपी तयार होईल। ती मिक्सर जारमध्ये टाकल्यामुळे अगदी प्लेन आपली आईस्क्रीम तयार होईल। आता हे 2 डिवाइसमध्ये करणार इथं मिक्सरचं भांडं मोठंच वापरलेलं आहे। त्यात आपल्याला थोडंसं आपण दूध आणि गव्हाचं पीठ जे पेस्ट टाकून घ्यायची, मिक्सरचं बटन फिरून घ्यायचे। बीटर पाहिजेत असं नाही आईस्क्रीम करण्यासाठी किंवा व्हिप क्रीमची पण आपल्याला गरज पडत नाही। एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि जे बाकीचे राहिलेले मिश्रण होतं ते सुद्धा आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची। त्यात मी व्हॅनिला इसेन्स वापरणार आहे। खूप छान असा फ्लेवर येतो। तो जर नसेल तुमच्याकडे साधी वेलची पूड टाका तरी पण चालतं। खूप छान असं आईस्क्रीम होणार आहे तुमची। व्हॅनिला इसेन्स जर तुम्हाला आवडत नसेल तर माझ्याकडे आहेत घरात, मी व्हॅनिला इसेन्स वापरलं आहे। तुम्ही वेलची पूड वापरली तरी चालतं। हे पूर्ण मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये 1 ते 1.5 तास फक्त फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि पुन्हा ते फेटून घ्यायचे आहेत। 1-1.5 तासच आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। 1-1.5 तासानंतर बाहेर काढायचं फ्रीजमधून आणि पुन्हा हे मिश्रण आपल्याला मिक्सर जारामध्ये फेटून घ्यायचं आहे। आपल्याला बीटर न फेटायची किंवा जास्त तामझाम न करता, जास्त खर्चिक न करता, जास्त भांड्याचा पसरा न करता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे लिक्विड पुन्हा पेस्ट तयार करून घ्यायची। घट्ट झालेले असते आणि पुन्हा ते आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकायचे आणि पुन्हा ते पेस्ट तयार करून घ्यायचे। अगदी सॉफ्ट आईस्क्रीम आपली तयार होणार आहेत। आता 2 डिवाइसमध्येच इथं करणार आहे का एका याच्यामध्ये बसलं नाही म्हणून आता मिक्सर जारमध्येच आपल्याला बटन फिरून घ्यायचं आहे। बरं ना काही बीटरसुद्धा नसते म्हणून मिक्सरचा वापर केला तरीही आपली आईस्क्रीम होते। आता ज्या भांड्यामध्ये आपण आईस्क्रीम सेट व्हायला ठेवणार आहोत मी तर तेच भांडं घेतलेले आहेत म्हणजे एक स्टीलचा डबा।
तुम्ही प्लास्टिक डबा किंवा एखादं पातेलं ते सुद्धा वापरू शकतात. आता बाकीचे जे राहिलेलं मिश्रण आहे ते सुद्धा मी मिक्सर जारामध्ये फिरून घेणार आहे आणि त्याच डब्यामध्ये ते घालून घेणार आहे. आता हे तुम्ही 5 ते 6 तास फ्रीजरमध्ये ठेवा किंवा रात्रभर ठेवलं तरी चालतं. त्यात मी थोडी तुरटी-फुटी घालून घेणार आहे. तर तुमच्याकडे तुम्हाला आवडत असेल तर घाला, अगदी ऑप्शनल आहे. आणि त्यात थोडेसे ड्रायफ्रूट घातलेले आहेत, तेही देखील तुम्हाला अगदी ऑप्शनल आहे. पण घातले तर खूप छान असं आईस्क्रीम आपले तयार होणार आहे. अजिबात तुम्हाला वाटणार नाही की गव्हाच्या पिठापासून बनवलेले. फक्त 5-5 रुपयाच्या पोळ्या जरी टाकल्या तुम्ही त्यामध्ये तरीही चालतात. आणि तुरटी-फुटी टाकायची, 10 रुपयाचे पॅकेट मिळतात ते. अगदी 2-2 चम्मचच आपल्याला इथं वापरायचे. खूप जास्त पण वापरायचे नाही, जास्त खर्चिक पण नाही. आता मी सिल्वर पेपरनं रॅपरनं पॅक करून घेणार आहे. तुम्ही स्टीलचा माझ्याकडे आहेत म्हणून ते घेतला. तुम्ही प्लास्टिक साधा पेपर जरी लावला किंवा बटर पेपर जरी वापरला तरी चालतं. फ्रीजरमध्ये 6 ते 7 तास किंवा रात्रभर ठेवलं तरी चालतं. आता हे मी रात्रभरच ठेवणार आहे. तर डब्यामध्ये रात्रभर ठेवणार, खूप चांगली सेट होणार आहे आपली कुल्फी. तर सकाळी उठल्यानंतर काढून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता कुल्फी आपली सगळी आईस्क्रीम आपली पूर्ण सेट झालेली आहेत. तुम्ही या ठिकाणी प्लास्टिक डबा किंवा जलमळचं पातेलं, स्टीलचं पातेलं त्यात सेट व्हायला ठेवली तरीही चालतं. फक्त त्याला पेपरनं पॅक करून घ्या, म्हणजे त्यात बर्फ वगैरे साचणार नाही. आता आपली आईस्क्रीम जी आहे पूर्ण सेट झालेली आहे. तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते. किती सोपी रेसिपी आहेत, अगदी सहज निघतात. आणि मी चमचाच वापरलेले आहेत. घरातला जो भाजीचा चमचा असतो आपला तोच चमचा घ्यायचा आहे आणि आपली आईस्क्रीम काढून घ्यायची. एका बाउलमध्ये आपल्याला आईस्क्रीम काढून घ्यायची, सहज निघते, काहीच अवघड नाही. आता बघितल्यावर तुम्हाला वाटलंच असणार किती सोपी रेसिपी आहे, शिवाय पौष्टिक आहे. तुम्ही केव्हाही करून देऊ शकतात. मुलं खुश आणि तुम्हीही खुश. आपलं पसराही वाढतो आणि हेल्दी पण आपली आईस्क्रीम तयार होणार आहे. जास्त खर्चिक पण नाही आणि काही नाही. आता हे आईस्क्रीम जे एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची. अजून जास्त डेकोरेट करण्यासाठी तुम्ही त्यामध्ये तुटी-फुटी किंवा ड्रायफ्रूट वापरू शकता. अगदी ऑप्शनल. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकतात किंवा तुमच्याकडे काहीच जर नसेल असे तुम्ही देऊ शकतात. तर वरतून माझ्याकडे तुटी-फुटी आहेच, त्यामुळे मी थोडंसं कलरफुल तुटी-फुटी घालून घेतली, म्हणजे अजूनच आपली सुंदर आईस्क्रीम इथं दिसत आहे. तर हे तुटी-फुटी घातलेले आणि न घातलेली आहेत अशी खूप चांगली दिसते. तर मैत्रिणींनो, आजचं तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.